Hello everyone, good morning. Myself Bhusar Vishwas, lecturer at Pravara Medical Trust College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmacognosy. Previous lecture we have seen adulteration, definition of adulterations, then methods of adulterations, in that substitution by exhausted drug, substitution with superficially similar but inferior drugs, substitution by artificially manufactured substitutes, then substitution by substandard commercial variety, then presence of organic matter obtained from same plant, adulteration with नॉन प्लांट मटेरियल. ह्या मेथड स्टडी केलेल्या आहेत डिटेल्समध्ये, त्याचे एक्झाम्पल पण स्टडी केलेले आहेत. देन मागील लेक्चरमध्ये आपण आणखी काय पाहिलं होतं की ड्रग इव्हॅल्युएशन म्हणजे काय, की इव्हॅल्युएशन्स ऑफ ड्रग मीन्स कन्फर्मेशन ऑफ इट्स आयडेंटिटी अँड डिटर्मिनेशन ऑफ इट्स क्वालिटी अँड प्युरिटी. म्हणजे काय कन्फर्म करणं, ड्रगची आयडेंटिटी कन्फर्म करणे, त्याचबरोबर काय डिटरमाइन करणं, त्याची क्वालिटी आणि प्युरिटी कशी आहे ते डिटरमाइन करणं म्हणजे इव्हॅल्युएशन्स. इफ अडल्ट्रेटेड इट इज ऑल्सो इन्क्लूड डिटेक्शन्स ऑफ नेचर ऑफ अडल्ट्रेशन इन द क्रूड ड्रग्स. देन मेथड्स ऑफ ड्रग इव्हॅल्युएशन्स. ड्रग इव्हॅल्युएशनच्या मेथड कोणत्या आहेत तर मॉर्फॉलॉजिकल, त्यालाच ऑर्गॅनोलेप्टिक इव्हॅल्युएशन्स म्हणतो आपण. त्यानंतर मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशन्स, देन फिजिकल इव्हॅल्युएशन्स, केमिकल इव्हॅल्युएशन्स आणि बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन्स. डिटेलमध्ये स्टडी करूया. फर्स्ट वन आहे ऑर्गॅनोलेप्टिक इव्हॅल्युएशन्स. त्यालाच आपण काय म्हटलं जातं, मॉर्फॉलॉजिकल इव्हॅल्युएशन. In this type of evaluation involves test carried with the help of sensory organs. It refers to त्याच्यामध्ये sensory organs. It refers evaluations of drug by like color, odor, taste, size, shape and spatial feature like that touch, texture, sound, etc. and aromatic odors of amblyopharous fruit. म्हणजे त्याच्या सेन्सरी ऑर्गन्सवरून त्याचबरोबर टेस्टवरून आपल्याला काय हेल्प होतं त्याचं. मग व्हिज्युअल एक्झामिनेशन ऑफ मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. व्हिज्युअली आपण त्याचं जे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्समध्ये काय काय आहे, मग त्याच्यामध्ये कलर, ओडर असतील. मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्समध्ये काय असेल, लिव्ज, बार्क्स, रूट्स एक्झाम्पल त्याचे. मग त्याचं व्हिज्युअल एक्झामिनेशन करून मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्सचं त्याच्याद्वारे आपण इव्हॅल्युएट करू शकतो ती मेथड. त्याचबरोबर एक्झामिनेशन ऑफ सेन्सरी ऑर्गन कॅरेक्टर्स किंवा एक्झामिनेशन ऑफ सेन्सरी कॅरेक्टर्स, त्याच्या सेन्सरी कॅरेक्टर्सचं एक्झामिनेशन करूनही आपण मॉर्फॉलॉजिकल किंवा ऑर्गॅनोलेप्टिक इव्हॅल्युएशन करू शकतो. मग मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्समध्ये काय आपण पाहिलं की व्हिज्युअल एक्झामिनेशन्स ऑफ मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स त्याच्यामुळे करू शकतो. परंतु ॲक्च्युअली त्याच्यामध्ये काय करू शकतो, इट इन्क्लूड अँड एक्झामिनेशन ऑफ व्हिज्युअल ॲपिरन्स. त्याच्यामध्ये काय इन्क्लूड केलेलं आहे, जे व्हिज्युअल ॲपिरन्स आहे ते व्हिज्युअल ॲपिरन्स त्याच्यामध्ये केलं जातं. दिस इज पॉसिबल ओनली व्हेन द ड्रग्स आर अवेलेबल इन इट्स एंटायर फॉर्म. हे कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेस ड्रग पूर्णपणे एंटायर फॉर्ममध्ये आपल्याकडे अवेलेबल असेल. त्याच्यावरून आपण व्हिज्युअल ॲपिरन्स करून मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स त्याचे आयडेंटिफाय करू शकतो. मग त्याचं एक्झाम्पल काय आहे, लिव्ज आहे, पानं, रूट्स आहेत, त्यानंतर बार्क्स, हे त्याचं एक्झाम्पल. त्यानंतर सेन्सरी कॅरेक्टर्स. सेकंड वन पाहिलं होतं की आपण एक्झामिनेशन ऑफ सेन्सरी कॅरेक्टर्सच्या हेल्पद्वारे आपण मॉर्फॉलॉजिकल इव्हॅल्युएशन करू शकतो. परंतु ते कसं करू शकतो तर इट इन्क्लूड अन एक्झामिनेशन बाय मीन्स ऑफ सेन्सरी कॅरेक्टर्स लाईक दॅट कलर, ओडर, टेस्ट आणि टेक्स्चर. त्याच्या कलरवरून, त्याच्या ओडरवरून, त्याच्या टेस्टवरून, त्याच्या टेक्स्चरवरून आपण ते मॉर्फॉलॉजिकली इव्हॅल्युएट करू शकतो. सपोज एखादा ड्रग आहे, त्या ड्रगचा कलर कसा आहे किंवा ओडर कसा आहे, टेस्ट कसा आहे आणि टेक्स्चर कसं आहे हे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे, आणि तो ड्रग ॲटोमॅटिकली आपल्यासमोर आला की आपल्याला लगेच समजून जातं की हा ड्रग हा आहे, किंवा त्याचं मॉर्फॉलॉजिकल इव्हॅल्युएशन करण्यासाठी आपल्याला हेल्प होते. आता कलरमध्ये काय तर सम ड्रग आर ग्रीन इन अ कलर व्हेन ड्राईड इन अ शेड. आता काही ड्रग ग्रीन कलरचे असतात ज्यावेळेस ते ड्राईड शेडमध्ये असतात, बट दे बिकम पेल अँड ब्लीच व्हेन ड्राईड इन अ सनलाईट.
परंतु जर त्यांचा सनलाईटमध्ये सनलाईटमध्ये त्यांना ड्राय केलं तर त्यांचा कलर कसा होतो, बिकम अ पेल अँड ब्लीच, पेल होतो आणि ब्लीच होतो. आता स्मेल, जसं की आपण कलर, स्मेल, टेक्स्चर पाहिलं, कलर, ऑर्डर, स्मेल्स, टेक्स्चर. आता स्मेलमध्ये पाहूया. सम ड्रग्ज हॅव कॅरेक्टरिस्टिक स्मेल विच हेल्प इन द देअर इझी आयडेंटिफिकेशन. आणि काही ड्रगचा स्मेल कसा असतो, कॅरेक्टरिस्टिक्स असतो. कसा असतो, कॅरेक्टरिस्टिक्स त्याचा स्मेल असतो. बरं, कॅरेक्टरिस्टिक्स त्याचा स्मेल असल्यामुळे आपल्याला इझिली आयडेंटिफिकेशनसाठी ते सोपं जातं. मग त्याचं एक्झाम्पल काय आहे, क्लोव आहे, लवंग आहे आणि कार्डेमम. कार्डेमम त्याचं सेकंड एक्झाम्पल आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे टेस्ट. नेक्स्ट वन काय आहे, टेस्ट. ड्रग्स कॅन बी इव्हॅल्युएटेड बाय द टेस्ट ऑल्सो. आणि ड्रग इव्हॅल्युएट करू शकतो आपण कशाद्वारे, टेस्टद्वारेही इव्हॅल्युएट करू शकतो. मग त्याचे एक्झाम्पल काय आहे, ग्लायसेरायझिया. ग्लायसेरायझिया इज अ स्वीट इन अ टेस्ट. ग्लायसेरायझिया कसं आहे, स्वीट आहे टेस्टमध्ये. आणि झॅन्टियन, झॅन्टियन जो ड्रग आहे झॅन्टियन, इट इज अ बिटर इन अ टेस्ट. तो कसा आहे, टेस्टमध्ये बिटर आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे टेक्स्चर. समटाइम ड्रग्स कॅन बी एक्झामाइन बाय देअर कन्सिस्टन्सी, टेक्स्चर्स अँड नेचर ऑफ फ्रॅक्चर. जे आपण पाहिलं होतं की फ्रॅक्चरचे टाईप, पार्ट्स ऑफ प्लांटमध्ये अशा ड्रग एक्झामाइन करता येतात. समटाइम्स ड्रग कॅन बी एक्झामाइन देअर कन्सिस्टन्स. काही वेळेस आपल्याला ड्रग त्याच्या कन्सिस्टन्सीवरून, त्याच्या टेक्स्चरवरून आणि त्याच्या नेचर ऑफ फ्रॅक्चरवरून आयडेंटिफाय करू शकतात किंवा एक्झामाइन करू शकतात. मग त्याचं एक्झाम्पल काय आहे, फ्रॅक्चर ऑफ नटमेग इज ऑइली. फ्रॅक्चर ऑफ नटमेग इज ऑइली त्याचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर आता नेक्स्ट जी मेथड आहे मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशन्स. नेक्स्ट मेथड कुठली आहे, मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशन्स. त्याच्यामध्ये नेमकं काय होतं किंवा कशा प्रकारे आपण इव्हॅल्युएशन करू शकतो. दिस मेथड इन्व्हॉल्व्स द एक्झामिनेशन ऑफ ड्रग अंडर मायक्रोस्कोप बाय टेकिंग थिन सेक्शन ऑफ ड्रग. ह्या मेथडने कशा प्रकारे आपण इव्हॅल्युएट करू शकतो, तर ह्या मेथडने जो मायक्रोस्कोप आहे, मायक्रोस्कोप खाली थिन सेक्शन घ्यायचा, त्याला TS किंवा ट्रान्सव्हर्स सेक्शन असं म्हणतो. जो काही क्रूड ड्रग आहे त्याचा TS घ्यायचा, थिन सेक्शन घ्यायचा, ट्रान्सव्हर्स सेक्शन घ्यायचा आणि आपल्या मायक्रोस्कोप खाली, जो सिम्पल मायक्रोस्कोप आहे त्या मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करायचा. आणि तो ऑब्झर्व केल्यामुळे आपल्याला त्याचं मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशन होऊ शकतं. मग त्याच्यामध्ये इट इन्क्लूड फॉलोइंग. त्याच्यामध्ये काय इन्क्लूड केलेलं आहे, एक म्हणजे हिस्टोलॉजिकल एक्झामिनेशन्स आहे, दोन म्हणजे मायक्रोस्कोपिक लिनियर मेजरमेंट असतील, थर्ड वन आहे क्वांटिटेटिव्ह मायक्रोस्कोपी. मग हिस्टोलॉजिकल एक्झामिनेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व केलेलं आहे, इट इन्व्हॉल्व्स द एक्झामिनेशन ऑफ द प्रेझेन्स अँड ऑल्सो अरेंजमेंट ऑफ सेल्स अँड टिश्यूज. त्याच्यामध्ये जे काही प्रेझेन्स किंवा अरेंजमेंट आहे सेल्स आणि टिश्यूची, जो काही ड्रग आपण त्याच्याखाली आयडेंटिफाय करत आहोत. मग त्याच्यामध्ये स्टोमाटा आहे की ट्रायकोम्स आहे किंवा फ्लोएम आहे किंवा झायलेम आहे, हे आपल्याला हिस्टॉलॉजिकल एक्झामिनेशनद्वारे कळून येतं. मग त्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व केलेलं आहे, प्रेझेन्स अँड अरेंजमेंट ऑफ सेल्स अँड टिश्यू. एक्झाम्पल काय आहे, लिव्ज मे शो स्टोमाटा अँड ट्रायकोम्स. जर आपण लिव्ज त्याच्यामध्ये पाहिले, एखाद्या लिव्जचा ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतला आणि तो त्याच्यामध्ये पाहिला, तर त्याच्यामध्ये स्टोमाटा आणि ट्रायकोम्स आपल्याला दिसून येतात. त्यानंतर जर बार्क्स पाहिला, बार्क्समध्ये फ्लोएम दिसून येतात. जर वूड पाहिलं, लाकूड, त्याच्यामध्ये आपल्याला झायलेम दिसून येतात. हे झाले त्याचं हिस्टॉलॉजिकल एक्झामिनेशन. त्याच्यानंतर मायक्रोस्कोपिक लिनियर मेजरमेंट. आता मायक्रोस्कोपिक लिनियर मेजरमेंटमध्ये काय इन्व्हॉल्व केलेलं आहे, दिस इन्व्हॉल्व्स मेजरमेंट ऑफ साईज सच ॲज डायमीटर ऑफ स्टार्च ग्रेन, लेंथ, विड्थ ऑफ फ्लोएम फायबर्स. त्याच्यामध्ये साईज असेल, डायमीटर्स असेल कशाची, स्टार्च ग्रेनची किंवा लेंथ असेल किंवा विड्थ असेल फ्लोएम फायबरची, त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्यानंतर आहे क्वांटिटेटिव्ह मायक्रोस्कोपी. त्याच्यानंतर काय आहे, क्वांटिटेटिव्ह मायक्रोस्कोपी. इट इन्व्हॉल्व्स अ डिटर्मिनेशन ऑफ मायक्रोस्कोपिक कॉन्स्टंट. इट इन्क्लूड, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केलेलं आहे, त्याच्यामध्ये आहे स्टोमॅटल नंबर आहे, स्टोमॅटल इंडेक्स आहे,
व्हेन इस्लेट नंबर आहे, व्हेन टर्मिनेशन नंबर आहे आणि पॅलिसेड रेशो आहे. 1 by 1 डिस्कस करूया. आता स्टोमॅटल नंबर म्हणजे काय? इट इज द ॲव्हरेज नंबर ऑफ स्टोमाटा प्रेझेंट इन पर स्क्वेअर mm ऑफ द एपिडर्मिस. जे एपिडर्मिस आहे त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ स्टोमाटा प्रेझेंट आहेत पर स्क्वेअर mm मध्ये, किती ॲव्हरेज नंबर ऑफ स्टोमाटा प्रेझेंट आहेत पर स्क्वेअर mm मध्ये एपिडर्मिसमध्ये, त्याला आपण काय म्हणतो? स्टोमाटल नंबर. स्टोमाटल नंबर म्हणजे काय? इट इज द ॲव्हरेज नंबर ऑफ स्टोमाटा. काय आहे? एक ॲव्हरेज नंबर ऑफ स्टोमाटा आहे प्रेझेंट इन पर स्क्वेअर mm ऑफ एपिडर्मिस. त्याचं एक्झाम्पल काय आहे मग? स्पेसिस आहे आणि स्टोमाटल नंबर आहे. स्पेसिस आहेत आणि स्टोमाटल त्याच्यामध्ये स्टोमाटल इंडेक्स. स्टोमाटामध्ये काय पाहिलं होतं की ॲव्हरेज नंबर ऑफ स्टोमाटा प्रेझेंट पर स्क्वेअर mm ऑफ एपिडर्मिसमध्ये. त्याचं एक्झाम्पल काय आहे स्टोमाटल नंबरचं? तर धतुरा स्ट्रॅमोनियम आहे. स्टोमाटल नंबर किती प्रेझेंट असतात? तर 87. आणि धतुरा इनॉक्झिया किती असतात त्याचे? 141. ते कुठे असतात? अप्पर एपिडर्मिसमध्ये. आणि हायसोसायमस निगर ते त्याच्यामध्ये किती असतात? 125 स्टोमाटल नंबर प्रेझेंट असतात अप्पर एपिडर्मिसमध्ये. त्यानंतर नेक्स्ट वन आहे स्टोमाटल इंडेक्स. इट इज द पर्सेंटेज विच द नंबर ऑफ स्टोमाटा फ्रॉम टू द टोटल नंबर ऑफ एपिडर्मिस सेल्स. इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला. आणि जो काय स्टोमाटल इंडेक्स आहे तो जे नंबर ऑफ स्टोमाटा आहे फ्रॉम टू टोटल नंबर ऑफ एपिडर्मिस. टोटल नंबर ऑफ एपिडर्मिसमध्ये नंबर ऑफ स्टोमाटा किती प्रेझेंट आहे ते म्हणजे स्टोमाटल इंडेक्स. आणि ते कसे कॅल्क्युलेट केले जातात? तर त्याचा फॉर्म्युला आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे? I इज इक्वल टू यस इंटू 100. त्याचा फॉर्म्युला काय आहे? I इज इक्वल टू यस इंटू 100 डिव्हायडेड बाय E प्लस यस. फॉर्म्युला समजला आहे? I बरोबरचं चिन्ह, I बरोबरचं चिन्ह, यस गुणिले 100 आणि डिव्हायडेड बाय E प्लस यस हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग हिअर I म्हणजे काय? तर स्टोमाटल इंडेक्स. हिअर I म्हणजे काय? स्टोमाटल इंडेक्स. यस म्हणजे काय? नंबर ऑफ स्टोमाटा पर युनिट एरिया. त्या पर युनिट एरियामध्ये किती नंबर ऑफ स्टोमाटा प्रेझेंट आहेत ते म्हणजे यस. आणि ई म्हणजे काय? एपिडर्मल सेल इन सेम एरिया. त्या सेम एरियामध्ये किती एपिडर्मल सेल प्रेझेंट आहेत ते म्हणजे काय? स्टोमाटल इंडेक्स. मग त्याचे एक्झाम्पल काय आहेत? तर स्पेसिस आणि स्टोमाटल इंडेक्स. ॲट्रोपा बेलाडोना किती प्रेझेंट असतं? 20.2 टू 23, 20.2 ते 23. आणि ॲट्रोपा ॲक्युमिनेटा किती असतं? 16.2 ते 18.3. इंडियन सेन्ना किती प्रेझेंट असतो? 17.0 ते 20 त्याची व्हॅल्यू आहे. ते कुठं प्रेझेंट असतात? लोअर्ड सरफेसमध्ये. कुठं प्रेझेंट असतात? लोअर्ड सरफेसमध्ये. आणि अलेक्झांड्रियन सेन्ना 10.8 ते 12.6. 10.8 ते 12.6. इथं मेन्शन करताना 2च एक्झाम्पल मेन्शन केलेले आहेत, परंतु तुम्हाला सांगताना जेवढे काही एक्झाम्पल आहेत ते सर्व सांगतोय. त्यानंतर नेक्स्ट वन आहे व्हेन इस्लेट नंबर. नेक्स्ट वन काय आहे? व्हेन इस्लेट नंबर. व्हेन इस्लेट नंबर इज डिफाईन ॲज द नंबर ऑफ व्हेन इस्लेट पर स्क्वेअर mm ऑफ लिप सरफेस मिड अवे बिटवीन मिड रिब अँड मार्जिन. जे काही इस्लेट नंबर आहेत, व्हेन इस्लेट नंबर पर स्क्वेअर mm मध्ये, परंतु कुठे? जे लिप सरफेस आहे मिड अवे बिटवीन. कुठे? बिटवीन मिड रिबच्या आणि मार्जिनच्या बिटवीन. मिड रिब जे आहे आणि मार्जिनच्या बिटवीन जे व्हेन इस्लेट नंबर प्रेझेंट आहे पर स्क्वेअर mm मध्ये, त्याला आपण काय म्हणतो? व्हेन इस्लेट नंबर. It is a constant for given species of the plant. It is usually does not alter with the age of plant and it is the independent of the size of the leaf. मग त्याचे एक्झाम्पल स्पेसिस आणि व्हेन इस्लेट नंबर किती आहे त्याचे व्हॅल्यू. डिजिटॅलिस पर्पुरियामध्ये 0.2 ते 5.5 आहे. त्यानंतर डिजिटॅलिस थॅप्सीमध्ये
किती आहे 8.5 ते 16 आहे. इरिथ्रोझायलोन कोका ही जी स्पेसिस आहे त्याच्यामध्ये किती असते 8 ते 12. त्यानंतर इरिथ्रोझायलोन ट्रुक्झिलेन्स त्याच्यामध्ये किती आहे 15 ते 26. त्यानंतर कॅसिया अँगोस्टिफोलिया वर्ड अवघड आहेत लक्षात ठेवा. कॅसिया अंगोस्टिफोलिया त्याच्यामध्ये किती असते 19 ते 23. आणि कॅसिया ॲकोटिफोलिया त्याच्यामध्ये 25 ते 30. त्यानंतर नेक्स्ट वन आहे व्हेन टर्मिनेशन नंबर. इट इज डिफाईन ॲज व्हेन टर्मिनेशन नंबर म्हणजे काय. इट इज डिफाईन ॲज द नंबर ऑफ व्हेन टर्मिनेशन पर स्क्वेअर mm ऑफ लिप सरफेस मिड अवे बिटवीन मिड रिप अँड मार्जिन. आणि मिड रिप आणि मार्जिनच्या बिटवीन जो लिप सरफेस आहे त्याच्या पर स्क्वेअर mm मध्ये व्हेन टर्मिनेशन नंबर किती प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो व्हेन टर्मिनेशन नंबर. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे पॅलिसेड रेशो. पॅलिसेड रेशो म्हणजे काय. इट इज द डिफाईन ॲज द ॲव्हरेज नंबर ऑफ पॅलिसेड सेल बिनीथ ईच इपिडर्मल सेल. प्रत्येक इपिडर्मल सेलच्या बिनीथ किंवा त्या ठिकाणी किती ॲव्हरेज नंबर ऑफ पॅलिसेड सेल त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत त्याला आपण काय म्हणतो पॅलिसेड रेशो. त्याचे एक्झाम्पल काय आहे पॅलिसेड रेशोचे स्पेसिस काय आहेत. ॲट्रोपॉड बेलाडोना त्याचं पॅलिसेड रेशो किती आहे 6 ते 10. आणि धतुरा स्ट्रॅमोनियम त्याचं पॅलिसेड रेशो किती आहे 4 ते 7. आता नेक्स्ट वन जी प्रोसेस आहे ते आहे नेक्स्ट वन आहे फिजिकल इव्हॅल्युएशन्स. फिजिकल इव्हॅल्युएशन्समध्ये काय काय आहे तर त्याच्यामध्ये इट इन्व्हॉल्व्स डिटर्मिनेशन्स ऑफ फिजिकल कंटेंट. त्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व्स केलेलं आहे जे फिजिकल कंटेंट डिटर्मिनेशन करायचं ते इन्व्हॉल्व्स केलेलं आहे. द फॉलोइंग आर सम फिजिकल कंटेंट्स विच आर यूज फॉर ड्रग इव्हॅल्युएशन्स. आणि जे फॉलोइंग कंटेंट दिलेले आहेत त्याचा यूज करून आपण फिजिकल इव्हॅल्युएशन करू शकतो. त्याच्यामध्ये मग स्वेलिंग इंडेक्स आहे, देन व्हिस्कोसिटी आहे, ऑप्टिकल रोटेशन्स आहे, मेल्टिंग पॉईंट्स आहेत, मॉइश्चर कंटेंट आहे, सोल्युबिलिटी आहे. त्याचबरोबर ऑदर टेस्ट त्याच्यामध्ये ॲश कंटेंट आहे, एक्स्ट्रॅक्टिव्ह आहे, वॉटर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह आहेत. त्यानंतर अल्कोहोल सोल्युबल असतील, अल्कोहोल इनसोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्स आहेत, इथर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह आहेत आणि व्होलाटाईल ऑइल कंटेंट्स आहेत. आता मॉइश्चर कंटेंटमध्ये काय किंवा व्हिस्कोसिटीमध्ये काय आहे, ऑप्टिकल रोटेशनमध्ये काय आहे, स्वेलिंग इंडेक्समध्ये काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये काय आहे, एक्स्ट्रॅक्टिव्हमध्ये काय आहे, हे त्याचं डिटेलमध्ये स्टडी करायचं आपल्याला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करूया डिटेलमध्ये त्या फिजिकल इव्हॅल्युएशन किंवा लगेच स्टडी करूया. त्याच्यामध्ये आता फर्स्ट वन काय आहे त्याच्यामध्ये सपोज आपण काय घेतलं मॉइश्चर कंटेंट घेतलं. मॉइश्चर कंटेंटमध्ये काय असतं तर द पर्सेंटेज ऑफ ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स इन द क्रूड ड्रग्स इन मेन्शन ऑन अ ड्राईड बेसिस. हेन्स द मॉइश्चर कंटेंट ऑफ drug should be determined and also be controlled to make solution of definite strength. The moisture content of drug should be minimized in the order to prevent the decomposition of crude drug either due to the chemical change or due to the microbial contaminations. The moisture content is determined by the heating a drug at a 105 degrees Celsius in a oven. Constant weight for the drug containing volatile active constituent is toluene distillation method followed. जे मॉइश्चर कंटेंट आहे ते कसं डिटरमाइन केलं जातं, हिटिंग केली जाते ड्रगला 105 डिग्री सेल्सिअसला हॉट एअर ओव्हनमध्ये किंवा ओव्हनमध्ये. आता क्रूड ड्रग विथ द लिमिट्स ऑफ मॉइश्चर कंटेंट. ॲलोई जर ड्रग पाहिला आपण एक्झाम्पल तर त्याचं मॉइश्चर कंटेंट किती असतं नॉट मोर दॅन 10% वेट बाय वेट असतं. त्यानंतर डिजिटॅलिस हा जर ड्रग पाहिलं त्याचं मॉइश्चर कंटेंट किती असतं 0.5 नॉट मोर दॅन 0.5% वेट बाय वेट. त्यानंतर ऑर्गॉट जर पाहिला त्याचं किती असतं 0.8 नॉट मोर दॅन 0.8 वेट बाय वेट. त्यानंतर ॲकेसिया 15% ऑर नॉट मोर दॅन 15% वेट बाय वेट. स्टारचं किती असतं 15%च असतं 15% नॉट मोर दॅन 15% वेट बाय वेट.
त्यानंतर नेक्स्ट वन जर आपण पाहिलं की विस्कोसिटी ऑफ लिक्विड इज अ कॉन्स्टंट ॲट अ गिव्हन टेम्परेचर is an index of its composition, hence it can be used means standardizing liquid drugs. The following are the suitable example. Viscosityचं एक्झाम्पल काय आहे? लिक्विड पॅराफिन आहे, त्याची कायनेमॅटिक विस्कोसिटी नॉट लेस दॅन 64 सेंटीस्टोक्स आहे. त्याची कायनेमॅटिक विस्कोसिटी किती आहे? नॉट लेस दॅन 64 सेंटीस्टोक्स आहे. देन पायरोक्झिलिन, त्याची कायनेमॅटिक विस्कोसिटी किती आहे? 1100 ते 2450 सेंटीस्टोक्स आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय? इट इज वन ऑफ द पॅरामीटर्स टू जज द प्युरिटी ऑफ क्रूड ड्रग. हे एक पॅरामीटर्स आहे, त्याच्यामुळे काय जज करू शकतो आपण? तर क्रूड ड्रगची प्युरिटी जज करू शकतो. इन केस ऑफ प्युअर केमिकल्स ऑर फायटोकेमिकल्स मेल्टिंग पॉईंट्स आर व्हेरी शार्प अँड कॉन्स्टंट. कोणत्या केसेसमध्ये? प्युअर केमिकल्सच्या किंवा फायटोकेमिकल्सच्या केसेसमध्ये मेल्टिंग पॉईंट्स कसा असतो? व्हेरी शार्प आणि कॉन्स्टंट असतो. सिन्स क्रूड ड्रग फ्रॉम ॲनिमल्स ऑर प्लांट ओरिजिन कंटेन मिक्स केमिकल, दे आर डिस्क्राईब विथ अ सर्टन रेंज ऑफ मेल्टिंग पॉईंट. आणि प्लांट ओरिजिन किंवा ॲनिमल ओरिजिनपासून मिक्स केमिकल जे तयार करतो आपण, त्याच्यामध्ये सर्टन रेंजपर्यंत मेल्टिंग पॉईंट कसा असतो? डिस्क्राईब केलेला असतो. द प्युरिटी ऑफ फॉलोइंग क्रूड ड्रग्स कॅन बी ascertain by determining their melting points in the range shown against each other them. मग त्याचे एक्झाम्पल जर पाहायचं ठरलं मेल्टिंग पॉईंट्स किंवा त्याचे रेंजेसचं. आता ड्रग्स पाहिले तर कोलोफनी हा ड्रग आहे. कोलोफनीचा मेल्टिंग पॉईंट किती आहे? 75 ते 85 डिग्री सेल्सिअस आहे. त्याच्यानंतर कोकम बटर हा ड्रग आहे. याचा मेल्टिंग पॉईंट किती असतो? तर 39 ते 42च्या दरम्यानच त्याचा मेल्टिंग पॉईंट आला पाहिजे. त्यानंतर कोका बटर आहे. कोका बटरचा मेल्टिंग पॉईंट किती पाहिजे? 30 ते 33 डिग्री सेल्सिअस. बेजवॅक्सचा किती पाहिजे? 62 ते 65 डिग्री सेल्सिअस पाहिजे. अनहायड्रस फॅटचं किती पाहिजे? 34 ते 40 पाहिजे. त्यानंतर हार्ड पॅराफिन जे आहे ड्रग, त्याचं किती पाहिजे? 50 ते 57. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ऑप्टिकल रोटेशन्स काय आहे? सर्टन सबस्टन्स आर फाउंड टू हॅव property of rotating plane polarized light in pure state or in solution. प्युअर स्टेटमध्ये किंवा सोल्युशन स्टेटमध्ये त्याची प्रॉपर्टी काय आहे? प्लेन पोलराइज लाईटने ते रोटेट होतात, त्याला आपण काय म्हणतो? ऑप्टिकल रोटेशन्स. देन दे आर डिस्क्राईब टू बी ऑप्टिकली ॲक्टिव्ह. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज ऑप्टिकल रोटेशन. आणि ते डिस्क्राईब केलं जातं कसं? ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहेत हे कंपाऊंड, त्याला आपण काय म्हणतो? ऑप्टिकल रोटेशन. द प्लेन ऑफ पोलरायझेशन लाईट मे बी रोटेटेड टुवर्ड्स द राईट ऑर लेफ्ट. जर राईटकडे रोटेट होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? डेक्स्ट्रो रोटेटरी. आणि लेफ्टकडे रोटेट होत असेल तर त्याला आपण म्हणतो लिओ रोटेटरी. नॉर्मली द ऑप्टिकल रोटेशन इज डिटरमाइंड ॲट 25 डिग्री सेल्सिअस युजिंग द सोडियम लॅम्प, द सोर्स ऑफ लाईट. ऑप्टिकल रोटेशन कसं डिटरमाइन केलं जातं? 25 डिग्री सेल्सिअसला डिटरमाइन केलं जातं. त्याच्यासाठी सोडियमचा जो लॅम्प आहे ॲज अ लाईट सोर्स म्हणून त्याचा यूज केला जातो. आता ऑप्टिकल रोटेशन्सचे एक्झाम्पल दिलेले आहेत, त्याचे ड्रग्ज आहेत आणि अँगल्स ऑफ ऑप्टिकल रोटेशन्स दिलेला आहे. कॅरावे सारखा ड्रग असेल त्याचं किती आहे? 70 डिग्री सेल्सिअस, 80 डिग्री सेल्सिअस आहे प्लसमध्ये. त्यानंतर कॅस्टर ऑइल आहे, नॉट लेस दॅन प्लस 3.5 डिग्री आहे. त्यानंतर क्लोव आहे, त्याचं किती आहे? 0 डिग्री टू -1.5 डिग्री आहे. त्यानंतर हनीचा किती आहे? प्लस 3 डिग्री टू -15 डिग्री आहे. त्यानंतर युकॅलिप्टस ऑइल -5 डिग्री टू किती आहे? प्लस 10 डिग्री आहे. आणि सिनोपोडियम ऑइल त्याचं किती आहे? 3 डिग्री टू 8 डिग्री आहे. आता नेक्स्ट वन आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. नेक्स्ट वन काय राहिलं आहे याच्यामध्ये? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स राहिलं आहे, त्याचबरोबर ॲश कंटेंट राहिले. त्यानंतर एक्स्ट्रॅक्टिव्हमध्ये वॉटर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह असतील, अल्कोहोल सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह असतील. त्यानंतर अल्कोहोल इन्सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह आहेत. त्यानंतर इथर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह आहे. फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर्स आहे. त्यानंतर केमिकल इव्हॅल्युएशन्स आणि बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन्स आहेत. हे जे राहिलेले आहेत ते डिटेलमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूया. थँक्यू ऑल.